आत्ताच्या लेक्चरमध्ये व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचे वेगवेगळे टाइप. ऍक्च्युली हा पार्ट बऱ्यापैकी तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये झालेला आहे. मग तो C++ मध्ये असेल, जावामध्ये असेल किंवा C# मध्ये. तर हे जे टाइप तुम्ही शिकलाय किंवा हे जे आतापर्यंत जे टाइप इनहेरिटन्सचे शिकलाय तेच टाइप इथं आहेत. कन्सेप्ट तीच आहे, फक्त बदल आहे त्याच्या सिंटॅक्स मध्ये, एवढाच फरक आहे. ओके. आता बघा की डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ बेस क्लास अँड डिराइव्ड क्लास देर आर 5 टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. आता हे टाइप्स कशावर डिपेंडंट आहेत की बेस क्लास किती आहे किंवा डिराइव्ड क्लास किती आहे याच्यानुसार त्याचे टाइप्स बनलेले आहेत. म्हणजे समजा एका क्लासमधून दुसरा क्लास डिराइव्ह झाला तर सिंपल इनहेरिटन्स झाला. समजा दोन क्लासवरून एक क्लास डिराइव्ह झाला तर तो मल्टिपल इनहेरिटन्स झाला. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाइपचे म्हणजे बेस क्लास किती आहेत आणि त्याच्यावर डिराइव्ह क्लास किती जनरेट झाले तर ह्याच्यानुसार त्याचे वेगवेगळे टाइप पडलेले आहेत. असे टोटल किती टाइप दिलेले आहेत तर 5 टाइप दिलेले आहेत. एक पहिला आहे सिंगल इनहेरिटन्स. सिंगल और सिंपल इनहेरिटन्स म्हणजे ज्याच्यामध्ये काय की सिंगल इनहेरिटन्स एनेबल्स डिराइव्ड क्लास टू इनहेरिट प्रॉपर्टी फ्रॉम द सिंगल पॅरेंट. म्हणजे सिंगल इनहेरिटन्स म्हणजे एकच पॅरेंट असतो त्याच्यातून एकच डिराइव्ह झालेलं म्हणजे चाइल्ड. सो दॅट इज सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे एका क्लासमधून दुसरा क्लास डिराइव्ह झाला. सो हे डायग्राम दाखवलाय बघा. इथं बेस क्लास हा आहे आणि ह्या बेस क्लासवरून हा दुसरा क्लास डिराइव्ह झाला तो म्हणजे बी क्लास डिराइव्ह झाला. तर हा जो टाइप आहे त्याला काय म्हणलं जातं सिंगल इनहेरिटन्स. ओके. दुसरा आहे मल्टिपल इनहेरिटन्स. तिसरा आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. चौथा आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि पाचवा आहे हायब्रिड इनहेरिटन्स. ऍक्च्युली हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे हे कॉम्बिनेशन ऑफ वरचे जे सगळे जे आहेत त्याचं कॉम्बिनेशन असतं हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये. ओके. आता आपण एक 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 टाइप बघत जाऊया. तो पहिला सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स इनेबल्स डिराइव्ड क्लास टू इनहेरिट प्रॉपर्टी फ्रॉम सिंगल पॅरेंट. म्हणजे एकच पॅरेंट असतो एका पॅरेंट मधून दुसरा क्लास किंवा एका बेस क्लास मधून दुसरा क्लास डिराइव्ह झाला. जसं या डायग्राम मध्ये दाखवलंय इथे एक क्लास बेस क्लास आहे आणि याच्यातून एक क्लास डिराइव्ह झाला. तर अशी जर सिच्युएशन असेल म्हणजे एका क्लासमधून दुसरा क्लास डिराइव्ह झाला तर दॅट इज अ सिंपल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स असतो तो. ओके. मग इथे सिंगल इनहेरिटन्स बघा की याचं एक एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. सिंगल इनहेरिटन्स इथे क्लास पॅरेंट घेतला आणि फंक्शन एक डिफाईन केलं की पॅरेंट क्लास फंक्शन डिराइव्ह. ह्या क्लासमधून दुसरा क्लास डिराइव्ह केला. डिराइव्ह करताना बघा कसं लिहिलेलं आहे की क्लास देन चाइल्ड क्लास नेम आणि तो ज्या बेस क्लास मधून डिराइव्ह झालाय त्याचं नाव. म्हणजे आता हे पॅरेंट क्लास मधून हा चाइल्ड क्लास डिराइव्ह झालाय म्हणून इथं कंसात पॅरेंट आणि मग फंक्शन 2 लिहिलं, दुसरं फंक्शन लिहिलं. मग इथं बघा चाइल्ड क्लास फंक्शन इथं. आता इथं आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता जनरली बघा आपण इनहेरिटन्स मध्ये ऑब्जेक्ट कुठला क्रिएट करतो. ऑब्जेक्ट ऑलवेज क्रिएटेड फॉर द डिराइव्ड क्लास. डिराइव्ड क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट करतो. मग इथं आपण बघा ऑब्जेक्ट डिराइव्ड क्लासचा क्रिएट केलाय. मग ह्या डिराइव्ड क्लासच्या ऑब्जेक्ट नुसार आपण डिराइव्ड क्लासचं फंक्शन किंवा बेस क्लासचं फंक्शन म्हणजे दोन्ही फंक्शन आपण कॉल करू शकतो. आता इथं ओबीजे फंक्शन 1 म्हणजेच बेस क्लासचं फंक्शन कॉल केले. इथं ओबीजे डॉट फंक्शन 2 म्हणजे डिराइव्ह क्लासचं फंक्शन कॉल केले. म्हणजे ओबीजे हे जे आपण जो ऑब्जेक्ट क्रिएट केलाय ऑब्जेक्ट जो डिराइव्ह क्लासचा आहे तर डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट मधून आपण पॅरेंट क्लासची सुद्धा कॉल करू शकतो. कारण आपण इनहेरिटन्सचा पर्पज काय आहे की जे बेस क्लास मधले ज्या प्रॉपर्टीज असतील, बेस क्लास मधले ज्या मेथड्स असतील, बेस क्लास मधले जे मेंबर्स असतील सगळे आपल्याला डिराइव्ह क्लासमध्ये ऍक्सेस करता येतात. डिराइव्ह क्लास थ्रू ऍक्सेस करता येतात. हे इनहेरिटन्सचं मेन थीम आहे. मग इथं त्यामुळं मी डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तरी आणि हा डिराइव्ह क्लासच्या ऑब्जेक्ट मधून मी बेस क्लासचं फंक्शन कॉल केलं. कारण ह्याचं जे बेस क्लासचं फंक्शन ऑटोमॅटिक डिराइव्ह क्लासमध्ये अवेलेबल होणार आहे. त्यामुळे असं पॉसिबल आहे. तर हा सिंपल इनहेरिटन्स किंवा सिंगल इनहेरिटन्सचा एक्झाम्पल झालं. ओके. हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं. नाऊ नेक्स्ट. आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा पार्ट काय की सिंगल इनहेरिटन्स झाल्यानंतर आता तसे बाकीचे टाईप आहे पण त्याच्या आधी आपल्याला काही महत्वाचे फंक्शन्स बघायचे की जे इनहेरिटन्स मध्ये वापरले जातात. त्याच्यातले 2 महत्वाचे फंक्शन्स आहेत. एक इज इन्स्टन्स हे फंक्शन आहे इज इन्स्टन्स आणि दुसरा इज सबक्लास. ह्या दोन्ही फंक्शन मधून आपण काय करू शकतो तर इज इन्स्टन्स काय करतं की चेक इफ द ऑब्जेक्ट दॅट इज पहिला आर्ग्युमेंट आहे इज इन्स्टन्स ऑफ द सब क्लास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. म्हणजे इज इन्स्टन्स म्हणजे त्या पर्टिक्युलर जो इन्स्टन्स आपण बनवलाय तो त्या पर्टिक्युलर क्लासचा इन्स्टन्स आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं असेल तर इज इन्स्टन्स वापरतात.
म्हणजे आपण एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर तो त्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे का नाही किंवा दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे कसे आपल्याला चेक करता येईल तर त्यासाठी इज इन्स्टन्स आपल्याला वापरता येतात. इज इन्स्टन्सला दोन पॅरामीटर असतात. पहिलं पॅरामीटर असतो ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट आपल्याला चेक करायचा आहे तो, आणि दुसरा पॅरामीटर असतो ज्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे का नाही हे चेक करायचं, म्हणजे ज्या क्लासचा आहे का नाही तर ते क्लास नेम. हे दोन पॅरामीटर असतात इज इन्स्टन्सला. ओके, तसं इज सब क्लास हा सुद्धा काय आहे, एक फंक्शन आहे की जे काय चेक करतं की ते पर्टिक्युलर क्लास हा दुसऱ्या क्लासचा सब क्लास आहे का, म्हणजे थोडक्यात आपण तो त्या क्लासचा चाइल्ड आहे का नाही हे चेक करू शकतो. ह्याला पण दोन आर्ग्युमेंट आहेत. पहिला आर्ग्युमेंट आहे ज्या क्लासचा आपल्याला चेक करायचा आहे, म्हणजे जो क्लास आपल्याला सब क्लास आहे का नाही चेक करायचा आहे तो, आणि दुसरा आहे तो त्याचा पॅरेंट क्लास आपल्याला चेक करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण सब क्लास, आता इथे एक्झाम्पल दिले बघा, क्लास ए लिहिला, एक सिंपल क्लास लिहिला, ह्याच्यामध्ये कुठलीही मेथड नाही, ब्लँक क्लास आहे. ओके, ह्याच्यात कुठलीही इम्प्लिमेंटेशन केलं नाही. आणि मग मागचाच एक्झाम्पल घेतलेला आहे बघा, इथं क्लास पॅरेंट फंक्शन 1 डिराइव्ड क्लास फंक्शन, त्यानंतर चाइल्ड क्लास घेतला, फंक्शन 2 लिहिला, ऑब्जेक्ट बनवला, ऑब्जेक्ट चाइल्ड क्लासचा बनवला. आता इथं बघा इज इन्स्टन्स लिहिलं बघा, प्रिंट इज इन्स्टन्स आणि ऑब्जेक्ट आणि चाइल्ड. ऑब्जेक्ट जो आहे हा, आणि त्याच्या पुढे जो ज्या क्लासचा हा ऑब्जेक्ट कुठल्या क्लासचा हे चेक करायचंय तर त्या क्लासचं, म्हणजे ह्या चाइल्ड क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे का नाही हे चेक करायचंय. तर ह्याचं उत्तर बघा इथं काय आलंय, पहिला आउटपुट काय ट्रू आलाय, म्हणजे ऑब्जेक्ट हा चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट आहे, कारण हा चाइल्ड क्लासचाच ऑब्जेक्ट आहे. ओबीजे इक्वल टू चाइल्ड लिहिलंय, म्हणजे बाय डिफॉल्ट हा ऑब्जेक्ट हा चाइल्ड क्लासचा आहे, ते ट्रू झालं. आता दुसरं बघा, इथं इज इन्स्टन्स ओबीजे आणि पॅरेंट लिहिलाय. ऍक्च्युली ऑब्जेक्ट हा कुणाचाही चाइल्ड क्लासचा आहे, पण आपण इथं पॅरेंट बरोबर चेक करतोय, पॅरेंटला सुद्धा ट्रू येते. का ट्रू येते, कारण हा चाइल्ड क्लास हा पॅरेंट क्लासचा सब क्लास आहे, आणि सब क्लास असल्यामुळं हा ऑब्जेक्ट ऑब्वियस पॅरेंटला सुद्धा रेफर करत असतो. त्यामुळं जर इज इन्स्टन्स ओबीजे पॅरेंट असेल तर आउटपुट काय येणार आहे लक्षात घ्या. जर पॅरेंट हा चाइल्डचा सुपर क्लास असेल म्हणजे पॅरेंट असेल तर हे ट्रू येणार आहे. आता इथं बघा इज इन्स्टन्स ओबीजे ए लिहिला, एचा हा ऑब्जेक्ट आहे का, हा जो ऑब्जेक्ट आपण बनवला हे ओबीजे एचा आहे का, तर याचा आउटपुट बघा, तिसऱ्याचा आउटपुट काय आलंय, फॉल्स आलंय. कारण ओबीजे हा चाइल्ड क्लासचा आहे आणि ए क्लासचा चाइल्ड क्लासचा काही संबंध आहे का, नाहीये, त्यामुळं इज इन्स्टन्स फॉल्स आलं. म्हणजे इज इन्स्टन्स काय करतं, त्या पर्टिक्युलर क्लास म्हणजे सेकंड आर्ग्युमेंट जे दिलेलं आहे त्याचा पासून हा ऑब्जेक्ट बनवलाय का, त्याचा इन्स्टन्स आहे का हे चेक करायचं काम इज इन्स्टन्स करतं. आणि चौथी स्टेटमेंट आहे इज सब क्लास, सब क्लास आहे का नाही, चाइल्ड आणि पॅरेंट. मग आता इथं बघा आपण कुणाचं चेक करतोय, चाइल्ड हा पॅरेंटचा सब क्लास आहे का, म्हणून पहिलं पॅरामीटर चाइल्ड आहे, म्हणजे जो क्लास आपल्याला चेक करायचा आहे की सब क्लास आहे का नाही तो पहिला पॅरामीटर. आणि दुसरा पॅरामीटर काय असतो की ज्याचा सब क्लास आहे का नाही चेक करायचा आहे. मग आता ह्या चाइल्ड पॅरेंटचा सब क्लास आहे काय चेक करायचंय, म्हणून चाइल्ड कॉमा पॅरेंट लिहिलं, तर ह्याचं आउटपुट काय आलं, ट्रू. कारण का, चाइल्ड हा पॅरेंटचा सब क्लास आहे. पण हेच जर मी उलट लिहिलं असतं इज सब क्लास पॅरेंट कॉमा चाइल्ड, तर हे आउटपुट काय आलं असतं, फॉल्स आलं असतं. कारण पॅरेंटचा चाइल्ड हा सब क्लास, म्हणजे चाइल्ड हा पॅरेंटचा सब क्लास आहे, पण आपण हे जर उलट लिहिलं पॅरेंट आणि इकडे चाइल्ड लिहिलं असतं तर हे याचा अर्थ काय, पॅरेंट इज अ सब क्लास ऑफ चाइल्ड, सो इट इज फॉल्स. उलट आहे ना, चाइल्ड हा पॅरेंटचा क्लास आहे, पण इथं आपण उलट चेक करतोय, त्यामुळे इथं हे लक्षात घ्या. पहिला पॅरामीटर काय करतं की ज्या क्लास, जो क्लास सब क्लास आहे का नाही हे चेक करायचंय, तो पहिला पॅरामीटर. आणि दुसरा पॅरामीटर काय असतो की ज्याचा सब क्लास आहे तो चेक करायचा आहे, तो दुसरा पॅरामीटर असतो. म्हणजे इज इन्स्टन्स आणि इज सब क्लास काय करतं लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं इज इन्स्टन्स काय चेक करतं, किंवा इज इन्स्टन्स इज यूज टू चेक व्हॉट एव्हर दिस, त्या ऑप्शन दिले असतील, मग सब क्लास, सुपर क्लास किंवा इन्स्टन्स किंवा ऑब्जेक्ट जे काय असेल ते विचारलं जाईल. तर लक्षात घ्या इज इन्स्टन्स इज यूज टू चेक वेदर द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज इन्स्टन्स ऑफ द क्लास ऑर नॉट, हा पहिला. आणि इज सब क्लास इट इज यूज टू चेक वेदर द पर्टिक्युलर क्लास इज सब क्लास ऑफ द क्लास ऑर नॉट, हे दोन्ही अर्थ असं लक्षात घ्या. सो दिस इज अवर फंक्शन्स युज्ड इन our
इनहेरिटन्स. ओके, नेक्स्ट आता पहिला टाइप आपण बघितला सिंपल इनहेरिटन्स. आता दुसरा टाइप बघणार आहे मल्टी लेवल. मल्टी लेवल मध्ये काय की त्याची लेवल असते हरायची असते, म्हणजे एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा, तिसऱ्यापासून चौथा, असा एका क्लासमधून दुसरा क्लास, दुसऱ्या क्लासमधून तिसरा, तिसऱ्यापासून चौथा, अशा पद्धतीने इनहेरिटन्स होत असतं. त्याला मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हटलं जातं. So in multi-level inheritance, features of the base class and derived class are further inherited into the new derived class. म्हणजे इथं एक बेस क्लास आहे, ह्या बेस क्लास मधून याचे फीचर्स बी मध्ये डिराईव्ह झाले, हा आपण इंटरमिडिएट क्लास म्हणू. आणि बी मधून परत फीचर्स सी मध्ये डिराईव्ह झाले, तर सी हा डिराईव्ड क्लास झाला, सी साठी बी हा बेस क्लास झाला, आणि बी साठी ए हा बेस क्लास झाला. म्हणजे थोडक्यात आपण एकापासून दुसरा क्लास डिराईव्ह, दुसऱ्यापासून तिसरा क्लास, तिसऱ्यापासून चौथा क्लास. मग जर असं सिच्युएशन असेल तर सी मध्ये ए चे ऑब्जेक्ट येणार आहेत, कारण का ए चे मेंबर सगळे बी मध्ये ऍक्सेस होतात आणि बी चे सगळे मेंबर सी मध्ये ऍक्सेस होतात. त्यामुळे ऑब्वियस सी मध्ये ए चे सुद्धा मेंबर ऍक्सेस होतात. तर हे एक्झाम्पल झालं मल्टी लेवल इनहेरिटन्स. हे डायग्राम लक्षात घ्या, ह्याच्यावरून तुम्ही लिहू शकता ए मधून बी, बी मधून सी, अशा पद्धतीनं. आता इथे एक्झाम्पल दिले, इथं बघा आपण 3 रिलेशन घेतले. पहिलं ग्रँडफादर, देन फादर आणि सन, असं. म्हणजे ग्रँडफादर हा बेस क्लास, म्हणजे सगळ्यात मूळचा क्लास झाला. ह्याच्यामध्ये मी काय केलं की एक इनिशियलायझेशन मेथड लिहिली आणि ग्रँडफादर पॅरामीटर पास केला, ती व्हॅल्यू पास केली. त्यानंतर फादर मेथड, फादर मध्ये परत आता ग्रँडफादर ऍक्सेस करणार आहे, म्हणून इथं फादर नेम आणि ग्रँडफादर नेम असे दोन्ही ऑब्जेक्ट पास केले. आपण इथं बघा की इथं आपण सुपरनं कॉल करू शकतो किंवा क्लास नेमनं पण कॉल करू शकतो, दोन्ही पद्धतीने आहे. सुपरनं पण क्लास कॉल करता येतं, पण मी इथं काय केलं, डायरेक्ट क्लास नेमनं कॉल केलं. म्हणजे इथं काय केलं की ह्या क्लासचा जो इनिशियलाइज मेथड आहे ती इथं कॉल होईल, ही पद्धत. त्यानंतर बघा आता हा इथे एक चूक झाली इथं की फादर मध्ये आपल्याला काय करावं लागेल, इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट करावा इथं असं ग्रँडफादरचा जो हे टायटल आहे इथं पास करावं लागेल, कारण की ग्रँडफादर मधून फादर इनहेरिट होतोय, हा लिहायचं टाईप करायचं राहिलेलं आहे. सो ग्रँडफादर मधून फादर इनहेरिट झाला, फादर मधून परत सन इनहेरिट झाला. ओके, मग इथं बघा फादर नेम असाइन केला आणि ग्रँडफादर नेम ऍक्सेस केला. दुसरं इथं सन लिहिला, सनला पण मग आता इथं फादरचा पण ऍक्सेस येणार आहे ग्रँडफादरचा, म्हणून इथं सन नेम, फादर नेम आणि ग्रँडफादर नेम इथे घेतला. आणि इथं बघा कॉल करताना फादर मधला ही मेथड, म्हणजे ज्यावेळेस फादर मधली इनिशियलाइज मेथड कॉल होईल ते इथून इथं कंट्रोल जाईल, इथून कंट्रोल गेला की इथून परत डायरेक्ट ह्या ठिकाणी आला की इथून परत कंट्रोल इथे जाईल. तर अशा पद्धतीने एक्झिक्युशन होईल. म्हणजे इथं सन नेम, फादर नेम आणि ग्रँडफादर नेम हे सगळ्या व्हॅल्यू इथं असाइन होत जातील आणि मग इथं प्रिंट होईल. म्हणजे इथं बेस क्लास, इंटरमिडिएट क्लास आणि डिराइव्ह क्लास, म्हणजे एका क्लासमधून दुसरा, दुसऱ्यामधून तिसरा, अशा पद्धतीने इनहेरिट झालंय. आणि इथं मग आता ऑब्जेक्ट बनवताना मी काय केला, सनचा ऑब्जेक्ट बनवला. सनचा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर इथं काय होईल, सनचा ऑब्जेक्ट बनवला की ही मेथड कॉल होईल, कन्स्ट्रक्टर कॉल होईल. कन्स्ट्रक्टर कॉल झाला की इथं सन नेम असाइन होईल आणि इथून फादरचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, इथे येईल फादरच्या कन्स्ट्रक्टर मध्ये फादर नेम असाइन होईल आणि तिथून परत ग्रँडफादर नेमचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि एक कन्स्ट्रक्टर असाइन होईल आणि हे आउटपुट डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीनं मल्टी लेवल इनहेरिटन्स, म्हणजे मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये एका क्लासमधून दुसरा क्लास, दुसऱ्या क्लासमधून तिसरा क्लास, तिसऱ्या क्लासमधून चौथा, अशा पद्धतीनं मल्टिपल क्लास एकाच क्लासमधून इनहेरिट, म्हणजे एकच बेस क्लास असतो आणि त्या बेस क्लास मधून वेगवेगळे लेवलला इनहेरिट होत जातात. ह्याला म्हणलं जातं मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता तिसरा टाइप आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये बघा एक बेस क्लास असतो आणि मल्टिपल डिराइव्ड क्लासेस असतात. हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये एक बेस क्लास असतो आणि मल्टिपल डिराइव्ड क्लासेस असतात. मल्टी लेवल मध्ये काय आहे, एक बेस क्लास आणि एकच डिराइव्ड क्लास आहे, किंवा सिंपल मध्ये सुद्धा एक बेस आणि एकच डिराइव्ड क्लास आहे. पण हायरार्चिकल मध्ये एक बेस क्लास असतो आणि मल्टिपल डिराइव्ड क्लासेस असतात. Where in hierarchical classes, when more than one derived classes are created from single base class, this is called as a hierarchical inheritance. म्हणजे हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये एक बेस क्लास असतो आणि एका बेस क्लास पासून तुम्ही मल्टिपल क्लास इनहेरिट करू शकता. ओके, म्हणजे इथं बघा ह्या डायग्राम मध्ये, डायग्राम वरून तुम्ही लगेच लक्षात येईल, क्लास ए दिलाय
आणि ह्या क्लासमधून आपण बी, सी आणि डी 3 क्लास इनहेरिट केले. म्हणजे एका बेस क्लासमधून मल्टिपल क्लास इनहेरिट करत असाल तर त्याला हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणलं जातं. याचं एक्झाम्पल बघा, क्लास पॅरेंट. ओके, मग ह्या पॅरेंटला 2 चाइल्ड आहे, ती एक चाइल्ड 1 आणि दुसरे चाइल्ड. म्हणजे इथं काय केलं की पॅरेंट क्लास मधून चाइल्ड 1 आणि चाइल्ड 2 असे 2 क्लास इनहेरिट केले. ओके, आणि मग इथं आता आपण ऑब्जेक्ट बनवताना चाइल्ड 1 चा ऑब्जेक्ट बनवणार. आता इथे चाइल्ड 2 चा ऑब्जेक्ट बनवला तर चाइल्ड 1 चा काय संबंध येणार आहे का? नाही, कारण यामध्ये कसं असणार आहे की हा पार्ट समजा इथं आता ह्या एक्झाम्पल मध्ये घेऊया, ए चे जे सगळे प्रॉपर्टीज आहेत ते बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये इनहेरिट होणार. पण सी चा आणि बी चा काय संबंध आहे का? सी चा आणि बी चा फक्त एकच संबंध आहे की त्याचा पॅरेंट क्लास एक आहे. पण सी च्या प्रॉपर्टी बी मध्ये यायचे किंवा बी च्या प्रॉपर्टी सी मध्ये येण्याचा काय संबंध आहे का? नाही, कारण ह्या दोन्हीचं कुठलंही रिलेशन आपण डायरेक्ट असाइन केलेलं नाही. फक्त ह्या दोन्हीचं एकच रिलेशन आहे की ह्या दोघं फक्त एच्या चाइल्ड आहेत, एवढंच रिलेशन आहे. पण ह्या दोन्हीमध्ये बी ची प्रॉपर्टी सी मध्ये किंवा सी ची प्रॉपर्टी बी मध्ये यायचा संबंध आहे का? नाहीये. ह्या दोन्हीचं असं कनेक्शन नाहीये. त्यामुळं इथं आपल्याला सी चा ऑब्जेक्ट बनवला आणि तो बी मध्ये आपल्याला कॉल करता येणार नाही, किंवा बी चा ऑब्जेक्ट बनवला आणि सी कॉल करता येईल असं नाहीये. तर तुम्ही बी चा, सी चा आणि डी चा सेपरेट ऑब्जेक्ट बनवावं लागेल आणि तरच तुम्हाला बी च्या मेथड किंवा सी च्या मेथड आणि डी च्या कॉल करता येईल. आता इथं बघा, ऑब्जेक्ट 1 चाइल्ड म्हणजे चाइल्डचा ऑब्जेक्ट बनवला, इथं ऑब्जेक्ट 2 चाइल्ड 2, तर चाइल्ड 2 चा ऑब्जेक्ट 2 बनवला. मग ऑब्जेक्ट 1 नुसार फंक्शन 1 कॉल करू शकता, ऑब्जेक्ट 2 नुसार सुद्धा फंक्शन कॉल करू शकता. लक्षात घ्या, कारण का तर ह्या कुठल्याही ह्याचा किंवा ह्याचा ऑब्जेक्ट असेल तर ऑब्वियस हा सगळा त्याला ऍक्सेस असणार आहे. त्यामुळे ऑब्जेक्ट 1 न हा पण कॉल करू शकता किंवा ऑब्जेक्ट 2 न पण हा कॉल करू शकता. तर ऑब्जेक्ट 1 डॉट फंक्शन म्हणजे हे फंक्शन 1 कॉल केलं, ऑब्जेक्ट 1 डॉट फंक्शन 2 हे केलं. पण मी जर ऑब्जेक्ट 1 डॉट फंक्शन 3 लिहिलं तर तुम्हाला एरर येईल. कारण का तर ऑब्जेक्ट 1 ला फंक्शन 3 अवेलेबल नाही. कारण का तर तो दुसऱ्या क्लासमध्ये, त्याचा पॅरेंट मध्ये नाही किंवा त्याच्या चाइल्ड मध्ये नाहीये, त्यामुळे तो अवेलेबल नसणार आहे. त्यामुळं ऑब्जेक्ट 1 डॉट फंक्शन 3 लिहिलं तर तुम्हाला एरर येईल. पण ऑब्जेक्ट 2 डॉट फंक्शन लिहिलं तर तुमचं रन होईल, कारण या चाइल्ड 2 चा हा पॅरेंट आहे, त्यामुळे हे ऍक्सेस होईल. सो दॅट इज हायरार्चिकल इनहेरिटन्स. तर हे एक्झाम्पल लक्षात घ्या. तर हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये अशा पद्धतीने एक बेस क्लास, मल्टिपल डिराइव्ड क्लास. 9 हायब्रिड इनहेरिटन्स. ओके, हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये काय असतं तर आता ही डायग्राम ऍक्च्युली ते मगाचीच झालेली आहे. पण हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये कसं असतं की वेगवेगळे स्ट्रक्चर असू शकतात. म्हणजे थोडक्यात आपण ए क्लास घेतला, त्यानंतर समजा ए मधून बी डिराइव्ह झाला, ओके फॉर एक्झाम्पल, परत सी डिराइव्ह झाला, ओके, आणि परत डी असेल, डी हा बी आणि सी मधून डिराइव्ह झाला. अशा पद्धतीने म्हणजे कॉम्बिनेशन असू शकतं कसंही. म्हणजे वरचे जे आपण सगळे बघितले ना, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असू शकतं. तर त्याला हायब्रिड क्लास. इनहेरिटन्स कन्सिस्ट ऑफ मल्टिपल टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. बघा, मल्टिपल टाइप्स ऑफ इनहेरिटन्स म्हणजे वेगवेगळ्या. आता इथं बघा, ए मध्ये बी आणि सी इनहेरिट झाला, म्हणजे हा कुठला टाइप झाला, म्हणजे एवढा पार्ट जर कन्सिडर केला तो हायरार्चिकल इनहेरिटन्स झाला. आणि इथून खालचा पार्ट जर कन्सिडर केला तर तो पार्ट होतोय आपला मल्टिपल इनहेरिटन्सचा पार्ट होतोय. म्हणजे वेगवेगळ्या टाइपचे इनहेरिटन्स असू शकतात. कसे असू शकतं तर ह्या पद्धतीला काय म्हणलं जातं, हायब्रिड इनहेरिटन्स. सो हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये आपण जे 4 टाइप वरचे बघितले, वरचे आता 4था अजून बघायचं, पण सगळे जे वरचे टाइप्स बघितले, मग सिंगल इनहेरिटन्स असू शकतो, मल्टी लेवल म्हणजे थोडक्यात असं पण असू शकतं, ए मधून बी झाला, बी मधून सी झाला, सी मधून डी आणि ई असेल, अशा पद्धतीने पण इनहेरिटन्स असू शकतं. ओके, ए मधून बी, बी मधून सी, सी मधून ई, सी मधून डी, सी मधून ई असं पण असू शकेल. म्हणजे ह्याच्यात ह्या 3 मध्ये पहिला मल्टी लेवल झाला आणि ह्या ठिकाणी पुन्हा मल्टिपल इनहेरिटन्स झाला. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इनहेरिटन्सचा पार्ट होऊ शकतो. ओके, सो दिस इज हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये बघा, इथे एक्झाम्पल दिले, क्लास स्कूल एक लिहिलं फंक्शन, परत स्टुडंट 1 हा स्कूल मधून इनहेरिट झालाय, स्टुडंट 2
हा परत स्कूल मधून इनहेरिट झालाय आणि स्टुडंट 3 हे ह्या दोन्ही मधून इनहेरिट झालाय. म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स असू शकतात बघा इथं. म्हणजे पहिला इथं कसं आहे, हा समजा ए क्लास कन्सिडर केला, ए मधून हा बी क्लास कन्सिडर केला, बी मधून आता हा सी क्लास कन्सिडर केला आणि हा डी क्लास कन्सिडर केला. तर डी क्लास कसा आहे, डी क्लास हा स्टुडंट 1 मधून म्हणजे थोडक्यात बी मधून इनहेरिट झालाय आणि ए मधून पण इनहेरिट झालाय. तर अशा पद्धतीने मग असं कसं स्ट्रक्चर असू शकतं. तर ह्या पद्धतीचा जो इनहेरिटन्स असतो त्याला आपण हायब्रिड इनहेरिटन्स म्हणतो. मग इथं बघा मी काय केलं, स्टुडंट 3 चा फंक्शन कॉल केलं म्हणजे स्टुडंट 3 चा ऑब्जेक्ट क्रिएट केला. स्टुडंट 3 चा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर आपण कुठले कुठले फंक्शन कॉल करू शकतो, एक फंक्शन 4, त्यानंतर स्टुडंट 1 चं म्हणजे फंक्शन 2 आणि स्कूलचं फंक्शन 1. आपल्याला फंक्शन 3 कॉल करता येईल का, नाही, कारण का तर आपण स्टुडंट 2 चा स्टुडंट 3 चा आपल्याला हे नाहीये. तर त्यामुळं आपण फंक्शन 4, फंक्शन 2 किंवा फंक्शन 1 कॉल करू शकतो. तर ह्या पद्धतीनं आपण हायब्रिड इनहेरिटन्स वापरत. तर हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये काय लक्षात घ्या, हायब्रिड इनहेरिटन्स कन्सिस्ट ऑफ मल्टिपल टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. अनेक टाइपचे इनहेरिटन्स एकत्र केले असतात, त्याला हायब्रिड इनहेरिटन्स म्हणलं जातं. आता जो चौथा टाइप आहे, लास्ट टाइप आहे, मल्टिपल इनहेरिटन्स. आता जे मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये काय असतं की अनेक बेस क्लास असतात आणि एकच डिराइव्ड क्लास असतो. अशा ज्या म्हणजे आपण जो हायरार्चिकल इनहेरिटन्स बघितला त्याच्या उलट हायरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये एक बेस क्लास आणि मल्टिपल डिराइव्ड क्लास असतात. पण मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये अनेक बेस क्लास असतात आणि एकच डिराइव्ड क्लास असतो. So when class can be derived from more than one base class, this type of inheritance is called as multiple inheritance. इथं डायग्राम दाखवले ए बी आणि सी, म्हणजे ए आणि बी हे दोन बेस क्लास आहेत, त्या दोन बेस क्लास मधून हा डिराइव्ड झालेला आहे. तर ह्या जो टाइपचा इनहेरिटन्स असतो त्याला मल्टिपल इनहेरिटन्स म्हटला. म्हणजे एक मल्टिपल म्हणजे अनेक बेस क्लास मधून एक डिराइव्ड क्लास तयार झाला, त्याला आपण मल्टिपल इनहेरिटन्स म्हणलं जातं. ओके, म्हणजे दोन बेस म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की फादर आणि मदर ह्या दोन्ही मधून इनहेरिट होऊन सन येतं किंवा चाइल्ड होतं. तर ते जे आपण एक्झाम्पल म्हणलं तर मल्टिपल इनहेरिटन्स आपण म्हणता येईल. म्हणजे ही कॅन टेक द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मदर अँड फादर. ओके, तर इथे एक्झाम्पल पण तसं घेतलं बघा, क्लास मदर, मदरचं नाव घेतलं, क्लास फादर, फादरचं नाव घेतलं फॉर एक्झाम्पल. ओके, आणि इथं आपण सन हे आहे तो मदर आणि फादर मधून इनहेरिट केलेला आहे. ओके, सन हा क्लास मदर आणि फादर दोघातून इनहेरिट केलेला आहे. म्हणजे हा जो बेस क्लास आहे तो हा जो डिराइव्ह क्लास आहे तो ह्या दोन बेस क्लास मधून इनहेरिट झालाय. मल्टिपल इनहेरिटन्स बघा तुम्ही जावामध्ये किंवा सी शार्प मध्ये पण बघितलंय, पण जावा डझंट सपोर्ट किंवा सी शार्प डझंट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स. आठवते की नाही तुम्हाला, तुम्ही शिकला तुम्हाला सांगितलं असेल सरांनी का सपोर्ट करत नाही, तर बेस क्लास एक असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की सी मग कुणाच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करणार, एच्या प्रॉपर्टी का बीच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करणार. तर हा जो अम्बिग्युटी तयार होते, हे जे प्रॉब्लेम अम्बिग्युटी म्हणतात त्याला, तर हा जो तयार होतो तो प्रॉब्लेम असल्यामुळं मल्टिपल इनहेरिटन्स डझंट सपोर्ट इन जावा और इन सी शार्प. मग त्याला पर्याय काय, तर त्यासाठी इंटरफेस वापरलं जातं. सो दिस इज मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, सो दिस इज अवर मल्टिपल इनहेरिटन्स. आता याच्यात बघा प्रॉब्लेम इन मल्टिपल इनहेरिटन्स. आता जसं सांगितलं प्रॉब्लेम काय होतो मल्टिपल इनहेरिटन्स. कन्सिडर दॅट लेट अस अज्युम दॅट सब क्लास सी इज डिराइव्ड फ्रॉम टू सुपर क्लास ए अँड बी. ए आणि बी असे दोन सुपर क्लास आहेत म्हणजे बेस क्लास आहेत, आणि ह्या दोन बेस क्लास मधून सी हा क्लास डिराइव्ड केला. टू डिराइव्ड सी फ्रॉम ए बी वी राईट सी ऑफ ए बी. सी ऑफ ए बी म्हणजे इथं बघा क्लास ए लिहिला, इथं क्लास ए ची व्हॅल्यू प्रिंट केली, ह्याचा कन्स्ट्रक्टर लिहिला, क्लास बी चा कन्स्ट्रक्टर लिहिला, आणि क्लास सी मध्ये मी क्लास सी मध्ये सी ऑफ ए बी आणि ह्याचा कन्स्ट्रक्टर लिहिला, आणि ह्याला सी मध्ये मी सुपर क्लास कन्स्ट्रक्टर कॉल केला, सुपर इनिशियलाइज. ओके, नाउ इफ वी कॅन कॉल बेस क्लास कन्स्ट्रक्टर युजिंग सुपर मेथड देन इट विल ओनली कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ ए. आता ह्या सिच्युएशन मध्ये काय होतं बघा,
की सुपर क्लास कन्स्ट्रक्टर सुपर क्लासमध्ये त्याच्या बेस क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करतो, पण इथं तर दोन बेस क्लास आहेत, मग कुठला कन्स्ट्रक्टर कॉल करेल? तर हा काय करतं की जे लेफ्ट साइडला जे तुम्ही इनहेरिटन्सला जे क्लास दिलेला आहे लेफ्ट साइडचा, म्हणजे आता ए आणि बी ह्यामध्ये लेफ्ट साइडचा कुठला आहे? ए, तर तो ए क्लासचा सुपर कन्स्ट्रक्टर कॉल करतो, म्हणजे इथून ए चा कन्स्ट्रक्टर कॉल करेल, पण बी ची व्हॅल्यू मग ऍक्सेस होणार का इथं? ही बी व्हॅल्यू इथं ऍक्सेस होईल का? नाही होणार, कारण ही इनिशियलाइज झाली नाही, म्हणजे बी चा कन्स्ट्रक्टर कॉल झाला नाही, इथं फक्त ए चाच कन्स्ट्रक्टर कॉल होतो. हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे आपण एकच कन्स्ट्रक्टर किंवा एकाच क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, पण आपल्याला तर दोन्ही क्लासचे कन्स्ट्रक्टर पाहिजे ते, त्याच्याशिवाय आपल्याला बी आणि ए ची व्हॅल्यू ऍक्सेस करता. इथं फक्त आता कुठल्या व्हॅल्यू ऍक्सेस होणार आहे? ए ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेस होणार आहे, बी ची व्हॅल्यू आपल्याला घेता येणार नाही. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे हा होईल. किंवा मी समजा सी ऑफ ए बी च्या ऐवजी सी ऑफ बी ए लिहिलं, असं लिहिलं, तर ह्यामध्ये काय होईल? जो लेफ्ट साइडचा क्लास आहे, लेफ्ट साइडला कुठला क्लास आहे? बी क्लास आहे, मग बी चा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, ए चा होणार नाही. मग ह्या सिच्युएशनला बी आणि सी हे दोनच व्हेरिएबल ऍक्सेस होतील, ए व्हेरिएबल ऍक्सेस होणार नाही. मग हा जो प्रॉब्लेम आहे, कारण का तर आपल्याला हे तर ए बी आणि सी तिन्ही पण व्हॅल्यू पाहिजेत ना, पण हे होणार नाही, फक्त दोनच व्हॅल्यू ऍक्सेस होतील. हा जो मेन प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये होतो. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर काय करायचं? सो सुपर विल कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ द क्लास विच इज अ लेफ्ट साइड, म्हणजे लेफ्ट साइडला जो क्लास आहे तोच क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. मग ह्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यातल्या एकाच क्लासच्या व्हॅल्यू सगळ्या ऍक्सेस होतील, एका क्लासच्या डेटा मेंबर सगळे ऍक्सेस होतील, पण दुसऱ्या क्लासचे मेंबर येणारच नाहीत. येणार नाहीत म्हणजे आपल्याला त्याचा यूज करता येणार नाही. मग हा प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर काय करायचं? सो वी कॅन गिव्ह, म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हाच प्रॉब्लेम तुम्ही जावामध्ये किंवा सी शार्प मध्ये इंटरफेस थ्रू तुम्ही तो सॉल्व्ह केला जातो, पण इथं पायथॉन मध्ये त्याला वेगळी टेक्निक आहे. तर काय टेक्निक आहे तर आपण इथं पुढे बघूया. दिस प्रॉब्लेम इज सॉल्व्ह बाय युजिंग सुपर कन्स्ट्रक्टर. हा जो सुपर आहे दॅट विल बी रिटर्न इन टू ईच अँड एव्हरी क्लास. प्रत्येक क्लासमध्ये सुपर कन्स्ट्रक्टर सुपर मेथड कॉल करून प्रत्येक ठिकाणी. सो सुपर विल बी कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ द क्लास विच इज अ लेफ्ट साइड, इट विल बी कॉल एज कन्स्ट्रक्टर. इफ द क्लास ए डज नॉट हॅव द कन्स्ट्रक्टर देन इट कॅन कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ बी. आता ह्या सिच्युएशन मध्ये समजा ए ला कन्स्ट्रक्टर नसेल तर तो ऑब्वियस बी ला जाईल, मग बी चा ऍक्सेस होईल, पण ए चे कन्स्ट्रक्टर असेल तर तो बी ला जाणार नाही. म्हणजे इथं ए चा कन्स्ट्रक्टर असेल तर ए ला जाईल, नसेल तर बी ला जाईल. ओके, ह्या सिच्युएशन मध्ये. सो प्रॉब्लेम इज दॅट द क्लास सी अनेबल टू ऍक्सेस कन्स्ट्रक्टर ऑफ बोथ क्लास. दोन्ही क्लासचे कन्स्ट्रक्टर आपल्याला ऍक्सेस करता येत नाही. मग ह्याला पर्याय काय? सो इफ सी वॉन्ट टू ऍक्सेस इन्स्टन्स ऑर कन्स्ट्रक्टर ऑफ बोथ क्लास यू कॅन राईट सुपर डॉट इनिशियलायझेशन इन एव्हरी क्लास. म्हणजे हे जे स्टेटमेंट आपण इथं लिहिलेलं आहे हे प्रत्येक क्लासमध्ये आपल्याला लिहावं लागेल. प्रत्येक क्लासमध्ये बघा, इथं पण क्लासमध्ये इथं लिहिलंय, या क्लासमध्ये पण लिहिलेलं आहे आणि ह्या क्लासमध्ये पण लिहिलंय. आता ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट क्रिएट करेल त्यावेळेस काय करेल, पहिला इथं होईल, इथून कुठं जाईल? ए ला जाईल, ए चा झाल्यानंतर बी च्या कन्स्ट्रक्टरला जाईल, म्हणजे ए मधून इथून परत इथं बी च्या कन्स्ट्रक्टरला येईल आणि इथून परत कंट्रोल येईल, म्हणजे सी ए बी. म्हणजे ह्याचा पहिला सी चा कन्स्ट्रक्टर रन होईल, परत ए चा कन्स्ट्रक्टर रन होईल आणि परत बी चा कन्स्ट्रक्टर रन होईल. तर ह्या पद्धतीनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. म्हणजेच कशा पद्धतीनं मल्टिपल इनहेरिटन्सचा जो प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे तर ऍट अ टाइम बोथ क्लासचे जे पॅरेंट्स क्लास आहेत सगळ्याचे ते ऍक्सेस करू शकत नाही कन्स्ट्रक्टर. मग ह्याला पर्याय काय दिला तर प्रत्येक क्लासमध्ये सुपर मेथड कॉल करा. प्रत्येक क्लासमध्ये सुपर मेथड कॉल करा. तर प्रत्येक क्लासमध्ये सुपर मेथड कॉल केली की तो प्रत्येक ह्याचा आउटपुट मग आता इथं दाखवेल. मग इथं आउटपुट कसं येईल? पहिला सी चा कन्स्ट्रक्टर प्रिंट होईल, सी नंतर त्याच्यानंतर लेफ्ट साइडला कोण आहे? ए आहे, तर ए चा कन्स्ट्रक्टर प्रिंट होईल आणि नंतर बी च्या कन्स्ट्रक्टरला जाईल. तर मग आउटपुट येईल सी ए आणि बी. जर इथं उलट असतं सी बी ए तर पहिला बी च्या कन्स्ट्रक्टरला गेलं असतं आणि नंतर ए च्या कन्स्ट्रक्टरला गेलं असतं.
तर हा जो प्रॉब्लेम आहे तो ह्या पद्धतीने सॉल्व्ह केला जातो. आता ही जे मेथड्स आहेत किंवा हे आता कसं कुठल्या पद्धतीने रन होतात, मग हे कशा पद्धतीने डिफाईन करायचं, तर ह्याच्यासाठी पायथॉन मध्ये एक नवीन टेक्निक आहे आणि त्याला म्हणलं जातं MRO, दॅट इज मेथड रिझोल्युशन ऑर्डर. म्हणजे कुठली मेथड कॉल करायची, कुठली मेथड कॉल होईल ह्याच्यासाठी एक सिक्वेन्स दिलेली आहे त्यांनी आणि त्या सिक्वेन्सला काय म्हणलं जातं तर मेथड रिझोल्युशन ऑर्डर. So in multiple inheritance, any specified attribute or method is searched first in a current class. मग इनहेरिटन्स मध्ये किंवा मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये पहिल्यांदा कुठं असतं तर तो स्वतःच्या क्लासमध्ये सर्च करतो. जर स्वतःच्या क्लासमध्ये आता कसं की स्वतःच्या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर असेल तर तो कन्स्ट्रक्टर रन होईल. समजा स्वतःच्या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर नसेल तर त्याच्या लेफ्ट साइडला जो क्लास आहे त्या क्लासमध्ये जाईल. त्या क्लासमध्ये नसेल तर त्याच्या परत लेफ्ट साइडला कोण आहे त्याच्या साइड जाईल. अशा सिक्वेन्सनं तो लेफ्ट टू राईटच्या बाजूने जात असतो. सो इफ नॉट फाउंड सर्च कंटिन्यू विथ द पॅरेंट क्लास फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे ह्या पद्धतीनं म्हणजे स्वतःमध्ये सर्च करतो, स्वतःमध्ये असेल तर तो असेल तर ते प्रिंट करेल, नसेल तर तो त्याच्या पॅरेंटला जाईल. पॅरेंट मध्ये लेफ्टला जो पॅरेंट आहे तो दिसते, तर त्याच्यात पण नसेल तर त्याच्या पुढच्या पॅरेंटला जाईल. म्हणजे लेफ्ट टू राईट ह्या सिक्वेन्सनं जातो. सो दिस सर्चिंग टेक्निक इज कॉल्ड ॲज मेथड रिझोल्युशन ऑर्डर, MRO. ऑब्जेक्टिव्हला मागच्या वेळेस विचारलं गेलं होतं व्हॉट इज स्टँड्स फॉर MRO. MRO म्हणजे काय, मेथड रिझोल्युशन ऑर्डर. लक्षात घ्या, मेथड रिझोल्युशन ऑर्डर. मेथड रिझोल्युशन ऑर्डर म्हणजे काय की कुठल्या सिक्वेन्सनं मेथड एक्झिक्यूट व्हायची, हे जे टेक्निक आहे त्याला काय म्हणलं जातं मेथड रिझोल्युशन ऑर्डर. ओके, तर हे जे 3 मेन रूल आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत आपण MRO चे 3. पहिलं काय करतं बघा, सर्च फॉर सब क्लास बिफोर गोइंग टू इट्स बेस क्लास. ओके, पहिल्यांदा तो सब क्लास मध्ये स्वतःमध्ये चेक करतो पॅरेंटला जाण्याच्या आधी, आणि जर स्वतःमध्ये असेल तर तो होईल डिस्प्ले होईल, नसेल तर तो पॅरेंटला जाईल. इफ क्लास B इज इनहेरिटेड फ्रॉम क्लास A, देन इट विल सर्च B फर्स्ट अँड देन गोज टू A. म्हणजे स्वतःमध्ये पहिला सेल्फ क्लासमध्ये सर्च करेल. जर त्या क्लासमध्ये ती मेथड असेल किंवा त्या क्लासमध्ये जे मेंबर असेल तर तो ऍक्सेस होईल किंवा डिस्प्ले होईल, जे काय असेल ऑपरेशन होईल. नसेल तर तो त्याच्या पॅरेंटला जाईल. आता वेन क्लास इज इनहेरिटेड फ्रॉम सेव्हरल क्लासेस, इट सर्च फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग जर पॅरेंटला गेल्यानंतर पॅरेंटच्या मल्टिपल पॅरेंट असतील तर त्याच्यात पण कुठल्या सिक्वेन्सने जाणार तर लेफ्ट टू राईट. म्हणजे लेफ्टला जो पहिल्यांदा क्लास असेल तो क्लास सर्च करेल, त्याच्यात नाही सापडलं त्याच्या पुढच्या क्लासमध्ये. म्हणजे थोडक्यात समजा C ऑफ AB अशा असेल, म्हणजे पहिल्यांदा C मध्ये सर्च करेल, C मध्ये नसेल तर तो A मध्ये जाईल, A मध्ये सर्च करेल, A मध्ये नसेल तर B मध्ये जाईल. तर ह्या सिक्वेन्सला ते एक्झिक्युशन होतं. इफ इट विल नॉट विजिट एनी क्लास मोर दॅन वन्स. एकदा विजिट झाल्यानंतर पुन्हा त्याला विजिट होत नाही. म्हणजे C मध्ये सर्च केला, समजा C मध्ये सर्च केला, C मध्ये नाही सापडला A मध्ये गेला, A मध्ये नाही सापडला B मध्ये गेला, आणि B मध्ये सापडल्यानंतर तो पुन्हा A मध्ये येत नाहीये किंवा पुन्हा C मध्ये जात नाही, एकदाच एका क्लासला व्हिजिट करतो. तर हे जे 3 मेन प्रिन्सिपल आहेत ते MROचे आहेत. पहिला प्रिन्सिपल लक्षात घ्या की तो स्वतःमध्ये सर्च करतो, म्हणजे सब क्लास मध्ये सर्च करतो. जर सब क्लास मध्ये जर ते सापडलं तर तिथं प्रिंट करेल, ऍक्सेस करेल, नसेल तर तो त्याच्या पॅरेंटला जातो. मग जर पॅरेंट मल्टिपल असेल, म्हणजे सेकंड ऑप्शन पॅरेंट मल्टिपल असेल तर लेफ्ट टू राईट तो सर्च करतो. आणि तिसरं महत्वाचं प्रिन्सिपल, एका क्लासला तो एकदाच व्हिजिट करतो. ह्या टेक्निक लक्षात घ्या. त्यानंतर MRO कसं कॉल करायचं, मेथड रिझोल्युशन ऑर्डर आपल्याला कशी डिस्प्ले करायची, तर आपल्याला बघा जे कमांड दिलेले आहे किंवा जे टेक्निक सांगितलेलं आहे ते बघा, क्लास डॉट MRO, क्लास नेम डॉट MRO. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं तर हाऊ टू कॉल द MRO मेथड. तुम्हाला मग क्लासचा ऑब्जेक्ट दिला असेल, डॉट क्लासच्या ऑब्जेक्ट डॉट MRO. ऑब्जेक्टवर ऍक्सेस होतं का नाही, क्लास नेम, जो क्लासचं नेम आहे, ज्या क्लास पासून तुम्हाला मेथड रिझोल्युशन पाहिजे, म्हणजे ज्या क्लास पासून सगळ्या मेथड तुम्हाला डिस्प्ले करायच्या आहेत तर त्या क्लासचं नाव आणि MRO. This return sequence of execution of the classes starting from the class which method is called. म्हणजे ही जो क्लास जो तुम्ही लिहिलाय त्या क्लास पासून त्याचे सगळे मेथड रिझोल्युशन दिसत, म्हणजे त्याच्या पॅरेंट पर्यंतचे सगळे डिस्प्ले करतात. तर हे झालं MRO. सो मेथड रिझोल्युशन ऑर्डर. आता याच्या पुढे एक्झाम्पल आहे आपलं त्याचं. See, this is our
एक्झाम्पल म्हणजे आपण ऑब्जेक्ट म्हणजे बेसिकली आता हे जे ए बी सी हे बेस क्लास आहेत, हे सगळे क्लास ऑब्जेक्ट मधून इनहेरिट होतात. ते लिहिलं चालतंय, नाही लिहिलं चालतंय. ओके, म्हणजे आपण जो बेस क्लास म्हणजे सगळ्या ह्याचा ऑब्जेक्ट, जसं तुम्ही C# मध्ये सगळं कसं सिस्टीम मधून इनहेरिट झालेलं आहे, तसं इथं ऑब्जेक्ट क्लास मधून सगळं इनहेरिट झालेलं आहे. म्हणजे बेस सगळ्या सिस्टीमचा पायथॉनचा सगळ्यात बेस कोण आहे? ऑब्जेक्ट हा बेस आहे. ओके, मग आता इथं बघा ए बी सी हे बेस क्लास आहे आणि ए बी मधून एक्स इनहेरिट झालाय, बी सी मधून वाय इनहेरिट झालाय, परत पी हा क्लास एक्स आणि वाय मध्ये इनहेरिट झालाय आणि सी मधून इनहेरिट झाला. तर अशा पद्धतीने हे ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके, मग आता ह्याची मेथड रिझोल्युशन कसं असेल बघा, इथं क्लास ए लिहिला. ओके, क्लास ए मध्ये मेथड लिहिली, मेथड कॉल केली, सुपर डॉट मेथड लिहिली. क्लास बी, क्लास सी हे तिन्ही पॅरेंट क्लास आहे म्हणून क्लास ए मध्ये मेथड सगळं सेम कोड लिहिलाय, फक्त क्लासची नावं बदलली ती ए बी सी. त्यानंतर एक्स क्लास कसा आहे? ए बी मधून इनहेरिट झालाय बघा, एक्स क्लास ए बी मधून इनहेरिट झालाय, वाय क्लास बी सी मधून इनहेरिट झालाय आणि पी क्लास एक्स वाय आणि सी ह्या 3 क्लास मधून इनहेरिट झालाय. तर ह्याच्यामध्ये मेथड कशी रन होईल? म्हणजे आता समजा मी मेथड फंक्शन कॉल करायचंय, तर मी पहिला पी चा ऑब्जेक्ट बनवणार, पी चा ऑब्जेक्ट बनवलं तर मेथड कशा पद्धतीने कॉल होतात बघा. पहिला स्वतःमध्ये सर्च करेल, स्वतःमध्ये म्हणजे ही मेथड रन होईल. त्यानंतर ह्याच्या लेफ्ट साइडला जो क्लास आहे त्यामध्ये रन होईल. लेफ्ट साइडला कोण आहे? एक्स, म्हणजे इथून डायरेक्ट बघा पहिला हे 1 नंबरला रन होईल. 1 नंबरला रन झालं तर पुन्हा ह्याच्या लेफ्ट साइडला कोण आहे? एक्स आहे, मग एक्स ला जाईल. एक्स मध्ये हा मेथड रन होईल, ही 2 नंबरला रन होईल. आता ह्याच्या पुढं काय? एक्सचा ए चेक करेल, इथं परत वाय ला नाही जाणार, तर इथं परत ए ला जाईल लेफ्ट साइडला. मग ए ला पुन्हा इथून कुठे येईल? ए ला जाईल. ए ला जायनंतर ए ची मेथड 3 नंबरला रन होईल. त्यानंतर आता इथं ए ला हे आहे का? नाही, मग तो बी ला येईल इथल्या पुढच्या लेफ्ट साइडला. मग बी ची मेथड रन होईल, ही 4 नंबरला रन होईल. आता बीच्या नंतर बीचा पुढे कुठला इनहेरिट झालाय का? नाही, मग तो पुन्हा इथं येईल, वाय ला येईल, मग इथून पुन्हा वाय ला जाईल. ओके, वाय मध्ये ही मेथड वाय ची मेथड रन होईल 5व्यांदा. ओके, आणि वाय ची मेथड रन झाल्यानंतर वाय मध्ये परत बी ला, पण बी तर ऑलरेडी व्हिजिट झालाय, त्यामुळे एकदा व्हिजिट झालं की पुन्हा व्हिजिट होत नाही, त्यामुळे हे नाही, तर पुढच्या सी ला जाईल इथं. ओके, मग इथून इथं जाईल आणि ही मेथड पुन्हा लास्टला रन होईल 6व्याला. तर ह्या सिक्वेन्सनं रन होईल. म्हणजे पहिल्यांदा कसं होईल लक्षात घ्या, की पहिल्यांदा सेल्फ मधली रन होते, त्यानंतर त्याच्या लेफ्ट साइडचा जो आहे तिथं येईल, लेफ्ट साइडला इथं आली, इथून पुन्हा लेफ्ट साइडला वाय ला जाणार नाही, तर इथून एक्सचा लेफ्ट साइडला कुठला ऑब्जेक्ट आहे बघायला? ए ला जाईल. आता ए कन्स्ट्रक्टर आहे का? ए ला कुठला इनहेरिट झालंय का? नाहीये, त्यामुळे ए नंतर डायरेक्ट पुन्हा इथं बी ला येईल, बी चा रन होईल. बी चा परत कुठला इनहेरिट नाही झालं, त्यामुळे पुन्हा ज्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी येईल, मग इथं वाय येईल, वाय चा रन होईल. वाय चा रन झाल्यानंतर पुन्हा बी आहे, पण बी ऑलरेडी व्हिजिट झालाय, त्यामुळे बी ला परत येणार नाही, तर सी ला जाईल, सी चा रन होईल. म्हणजे मी पी डॉट मेथड लिहिली, ऑब्जेक्ट हे जे क्लास नेम आहे तो डॉट मेथड लिहिलं, तर हे मेथड लिहिल्यानंतर ह्या पद्धतीनं आउटपुट येईल बघा. पहिल्यांदा 1 नंबरला पी, ऐका, पी ची मेथड पी क्लास मेथड, 2 नंबरला एक्स, 2 नंबरला आपण लिहिलंय बघा 2, 3 नंबरला ए, 4 नंबरला सॉरी इथं वाय मेथड रन होईल, 4 नंबरला ही रन होईल, 5 नंबरला बी ला येईल आणि 6 नंबरला सी ला येईल. इथं थोडं सिक्वेन्स चुकलेला आहे, तो वाय क्लास, बी क्लास आणि सी क्लास. तर इथं ह्या सिक्वेन्सनं एक्झिक्युशन होतं. म्हणजे पहिला सेल्फ मध्ये सर्च करतं, सेल्फ नसेल तर पुन्हा एक्स ला जातं लेफ्ट साइडला, तिथला रन होतं, तिथला रन झाल्यानंतर पुन्हा इथं येतं, इथून पुन्हा ओरिजिनल लोकेशनला येतं, ओरिजिनल लोकेशन मध्ये परत सर्च करतं, तिथनं रन होतं, पुन्हा तिथून परत ओरिजिनल लोकेशनला येतं आणि पुन्हा लास्ट सी ला रन होतं. तर ही जी टेक्निक आहे ह्याला मेथड रिझोल्युशन ऑर्डर म्हणलं जातं. ओके, आणि पी डॉट एमआरओ म्हणलं की अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट येईल. सो दिस विल बी मेथड.